राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वारजेमध्ये ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि पर्यटनासाठी शहरात आलेले हजारो पर्यटक हे प्रदर्शन पाहताना इतिहासात रमलेले पाहायला मिळाले। विशेष म्हणजे हे प्रदर्शन पाहण्यासाठी सैन्य दलातील काही जवानांनी देखील आपली उपस्थिती लावत शंभूराजांच्या पराक्रमाला मानवंदना दिली। या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चित्तरंजन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले, तर आमदार भीमराव तापकीर यांच्यासह सर्वपक्षीय, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजीव पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं विधान देखील केले। पाहूयात काय म्हणालेत राजीव पाटील। तर सर्वात प्रथम मी चेकमेट टाइम्स या चॅनलचं आभार व्यक्त याच्यासाठी करतो की चांगले जे उपक्रम आहेत याला प्रसिद्धी देऊन आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतो। जेवढे काम आम्ही त्या ठिकाणी करतो तेवढंच काम चेकमेट टाइम्स हे ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं। त्याबद्दल मी मनापासून सर्वप्रथम आपला धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। आणि छत्रपती धर्मरक्षक संभाजी महाराजांची जयंती डीजे लावून किंवा अजून विविध वेगळे काहीतरी नाचगाणी करून साजरी करायची मुळात आपली संस्कृती नाही। त्यामुळं शस्त्र प्रदर्शन जे आपण भरवलं होतं हे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा समाजातील जे कोणी घटक असतील, शाळेतली मुलं असतील, यांना आपलं इतिहास समजावा या हेतूने आपण त्या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं। त्यामध्ये कोणत्या शस्त्रांचा समावेश होता? त्याच्यामध्ये पुरातनकालीन, इतिहासकालीन तलवारी, दानपट्टे, त्यानंतर तुमच्या तोफेचे गोळे, चिलखत, कट्यार, भाले, म्हणजे भाल्यांमध्ये विविध प्रकार, महाराजांची त्या काळातील 1600 सालातील चित्र जी त्या काळी महाराजांना जे जे व्यक्ती भेटले त्यांनी त्या नंतर वर्णन करून ती चित्र काढून ठेवली, ते संपूर्ण चित्र या प्रदर्शनामध्ये सामील केले होते। आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही हा कार्यक्रम घेतलाय आणि तुमच्या चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला, तर ही निवडणुकीची तयारी आहे, तुम्ही इच्छुक आहात निवडणुकांना? काय म्हणा? 100% म्हणजे माझं स्वतःचं मत नाही, पण माझ्या मनात अशी भावना पण नव्हती, पण काही गोष्टी अशा झाल्या की बरीचशी लोक मला भेटली, विविध स्तरातील, विविध घटकातील लोक मला भेटली आणि मला त्यांनी सांगितलं की पाटील साहेब, आपण जर या ठिकाणी थांबलात तर बऱ्यापैकी समाजाला चांगला उपयोग होऊ शकतो। स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी या निवडणुकीला मी सामोरं जाणार हे नक्की, आणि मी त्या तयारीमध्ये आहे। समाज उपयोगी अजून विविध उपक्रम यापुढेही राबवले जाणार आहेत, याच्या आधी राबवले गेलेले आहेत आणि माझ्या फेसबुक पेजला सर्व लोक पाहतात की मला एक पोस्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी लोकांची लगेच कामं होतात। त्यामुळे ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला मी सामोरं जाणार आहे। वारजे भागाचे सरसंघचालक आणि आमचे श्रद्धास्थान असणारे चित्तरंजनजी भागवत साहेब, छत्रपती संभाजी महाराज हे या इतके मोठे लढवय्ये होते, त्यांचा पराक्रम आपला सर्वांना माहिती आहे। त्यांनी जेवढ्या लढाया लढल्या त्या सर्वच्या सर्व जिंकणारा राजा तो म्हणजे छत्रपती संभाजीराव।